त्रास होत आहे. आता देशातील उद्योजक परिस्थितीमुळे आम्ही सांगली शहरामध्ये LPG गॅस पुरवठा सुरू आहे. त्या संदर्भात 15 दिवस झाले गॅस पंपावर जाऊन वारंवार आम्ही पाठपुरावा सुरू आहे. या सदर विषयाचं गेल्या 4-5 दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी यांना सादर केलं. तसेच जैन सेनेचे आमचे गुंडेवारीच्या वरची जनक चंदनदादा चव्हाण असतील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी नामदारसाहेब असतील आणि जनस्वराज्य शक्ती पार्टीचे संविधान कदम असतील, यांच्याकडे देखील यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी निवेदन सादर केलं होतं. तर या सर्वांच्या मदतीनं त्यांना प्रशासनाकडे परवा रात्री 8 वाजता उपजिल्हाधिकारी कनिष्ठ मॅडम यांच्याकडे आमची एक रिक्षा संघटनेची बैठक लागली आणि त्या बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की 2 ते 3 दिवसात LPG गॅसची सुविधा उपलब्ध होईल आणि गो गॅस जो आपला मंगळवार बाजारातला बंद झालेला आहे तो पूर्वपणे सुरू होईल. परंतु केंद्राकडून वरती गायडन्स आहे की जो काही LPG गॅस आता अवेलेबल यांच्या कंपन्यांच्याकडं शिल्लक आहे तो प्राधान्य घरगुती गॅस वापरासाठी पहिला द्या आणि वाहनधारकांना नंतर पुरवा अशी त्यांची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळं वाहनांना जरा वेळ लागेल पण निश्चित आपण त्याचा प्रयत्न करू. यातूनही जर LPG गॅस सुरू झाला नाही तर या गाड्या CNGवर कशा कन्वर्ट करता येईल किंवा पेट्रोलवर कन्वर्ट करून त्यात रिक्षा भाडेवाढ कशी करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन अग्रेसर आहे. आणि अशी आमची मागणी आहे की जी काय 2019ला दरवाढ झालेली आहे त्यानंतर 1 रुपये दरवाढ रिक्षा भाडेवाढमध्ये झालेली नाही. RTOकडे आमचा प्रस्ताव प्रलंबित आहे गेल्या 6 महिन्यापासून. जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. तीच मागणी आमची आता आहे. आत्ता देखील मला 10-15 मिनिटापूर्वी जे आपले जिल्हा RTO जे आहेत गाजरे साहेब यांचा फोन आला होता आणि त्यांनी या आंदोलनासंदर्भात चर्चा केली. तर त्यांनी आमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं आणि ते सुद्धा अग्रेसिव्ह आहे की भाडेवाढ आपण देण्यासंदर्भात या काळात 2 ते 3 दिवसात आपण भाडेवाढ देऊ अशी त्यांचीसुद्धा इच्छा आहे. पण जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सूचना गेल्या पाहिजे आणि ती भाडेवाढ झाली पाहिजे जेणेकरून पेट्रोल व्यवसाय करताना आमच्या रिक्षाचालक बांधवांनी परवडलं पाहिजे. कारण 2019 सालीचा पेट्रोलचा दर आणि 2026 सालीचा पेट्रोल दर यामध्ये कम्पॅरिझन केलं तर डबल दर झालेला आहे. पण भाडेवाढ जशीच्या तशी आहे. गेल्या 7 वर्षात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात 2 ते 3 वेळा दरवाढ झालेली आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये एकदाही दरवाढ झालेली नाही. ती दरवाढ आमची व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि LPG गॅस सुरळीतपणे सुरू होईल. जे विजयनगर चौकातील पंप असेल, चांगलीवाडीचं पटण गॅस असेल किंवा मंगळवार बाजारमधील गो गॅस असेल हे पंप सुरळीतपणे चालू झाले पाहिजेत आणि एका पंपावर लोड न देता या तिन्ही पंपावर जर डिवायडिंग झालं तर सुरुवात म्हणजे सगळ्यालाच ते सोयीस्कर होईल. आणि आता जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जवळपास 4000 रिक्षा हे LPG इंधनावर चालतात. त्यामध्ये जवळजवळ 2200 ते 2500 रिक्षा या 2 दिवसापासून बंद बसत आहेत कारण त्यांना गॅसच नाही आहे. आपल्या घरामध्ये जर गॅस नसेल तर आपण चुलीवर स्वयंपाक करू शकतो पण आमच्या गाडीतच गॅस नसेल तर आमची चूल तर कशी पेटणार आहे हे आमचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे LPG गॅस सुरळीतपणे सुरू व्हावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. नसेल तर आम्हाला जरा कायद्यानं जरा पळवट करून आम्हाला जिल्हा प्रशासनाकडनं जे काही सहकार्य करता येईल ते आम्हाला करावं आणि अशा आणीबाणीच्या काळात आमची होणारी उपासमार आमच्या कुटुंबाची होणारी उपासमार थांबावी अशी आमची प्रमुख मागणी आहे.